नमस्कार. आज आपण इनविजिबल वायरमधले नेकलेस कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे एडी स्टोन पेंडंट, परत त्यानंतर बॉल्स घेतलेले आहेत आपण, स्टोनचे बॉल्स, व्हाईट कलरचे मोती, कडी आणि हुक आणि इनविजिबल वायर आणि लॉकिंग बीड्स सुद्धा आपण इथे घेतलेले आहेत. तर आता आपण बघूयात की नेकलेस कसे बनवायचे ते. इनविजिबल वायर कट करून घेतलेली आहे आणि त्याचा आपल्याला सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो आपला कुंदन आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि बरोबर सेंटरला तो सेट करायचा आहे. लॉकिंग बीड्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला आपण लॉकिंग बीड्स टाकून घेतलेले आहेत. बरोबर त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि जे लॉकिंग बीड्स आहेत ते आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तिथे एका जागेवरती लॉक होऊन जातात, हलत नाहीत. आता आपण पुढची डिझाइन तयार करत आहोत. त्यानंतर मी इथे एक व्हाईट कलरचा मोती घेतलेला आहे आणि पुन्हा एक लॉकिंग बीड घेतलेला आहे आणि तिथे परत लॉकिंग बीड प्रेस करून घेते, म्हणजे आपला मोती तिथे लॉक होऊन जातो. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम एक व्हाईट मोती, लॉकिंग बीड आणि लॉकिंग बीड आपल्याला प्रेस करायचा आहे आणि लॉक करून घ्यायचा आहे. तर सुंदर असं आपलं पेंडंट तयार झालेलं आहे. तर असं तुम्ही असं सुद्धा वेअर करू शकता, पण आपण इथे अजून वरच्या साईडला एक थोडीशी डिझाईन करणार आहोत, तरी छान दिसतं. आता एक 4 बोटाचा अंतर सोडून परत एक लॉकिंग बीड टाकलेला आहे आणि तो प्रेस करून लॉक केलेला आहे. त्यानंतर व्हाईट कलरचा मोती आणि जे आपले स्टोन बॉल जो आहे तो टाकलेला आहे. त्यानंतर पुन्हा व्हाईट कलरचा मोती आणि लॉकिंग बीड पुन्हा आपल्याला प्रेस करायचा आहे आणि ती डिझाईन तिथे लॉक करून घ्यायची आहे. आता सेम डिझाईन आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. बरोबर आपण पहिल्या साईडला जिथे लावलेला आहे मोती त्याचंच माप घेऊन दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच जागेवरती मोती लॉक करून आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे. आणि व्हिडिओ बघत असताना तुम्ही प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करत जा. नवीन जे लोक असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायची आहे. आता आपण वरच्या साईडला हुक लावून घेत आहोत. तर आता हुक लावण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हुक आणि कडी घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लॉकिंग बीड एक वायरमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हुक टाकायचं आहे आणि ती जी वायर आहे ती फोल्ड करून परत आपल्याला लॉकिंग बीडमधून बाहेर काढून घ्यायची आहे आणि तो जो लॉकिंग बीड आहे तो प्रेस करून लॉक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं हुक जे आहे ते लॉक झालेलं आहे. आता आपण कडी सुद्धा त्याचप्रमाणे लॉक करून घेत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा लॉकिंग बीड टाकला इनविजिबल वायरमध्ये, त्यानंतर कडी टाकली आणि वायर फोल्ड करून पुन्हा लॉकिंग बीडमधून काढून प्रेस करून घेतली आणि सुंदर असं आपलं इनविजिबल नेकलेस इथे बनवून तयार आहे. हे मी एडी स्टोनचं बनवलेलं आहे. ते वेस्टर्नवरती सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. आता आपण दुसरा पॅटर्न बनवत आहोत. तो तुम्ही इंडियन वेअर्सवरती घालू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रीन कलरचा क्रिस्टल, ड्रॉप शेप क्रिस्टल, रेड कलरचा क्रिस्टल, आयपिन, व्हाईट कलरचे मोती, त्यानंतर इनविजिबल वायर, लॉरियल आणि लॉकिंग बीड्स आपण घेतलेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इनविजिबल वायर जी आहे ती 30 इंचमध्ये कट करून घेतलेली आहे, म्हणजेच 2 राऊंड्स घेतलेले आहेत आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आयपिन घेतोय
आयपिनचा जो खालचा भाग असतो तो आपण थोडासा ओपन करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक 5 लॉरियल्स टाकून घेत आहोत। 5 लॉरियल टाकून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ती आयपिन बंद करून घ्यायची आहे। व्हिडिओत तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण करत आहोत। त्यानंतर मी व्हाईट कलरचा मोती त्या आयपिन मध्ये घालून घेत आहे आणि त्यानंतर ड्रॉप शेप ग्रीन कलरचा जो ड्रॉप शेप कुंदन आहे ग्रीन कलरचा ड्रॉप शेप क्रिस्टल आपण टाकून घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तार जी आहे ती आपण आपल्या साईडला वाकवून घ्यायची आहे आणि तारेच्या टोकाला पकडून ती फोल्ड करायची आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित लॉक होऊन जातं। आता इनविजिबल वायर मध्ये आपण तो क्रिस्टल टाकून घेतोय। त्यानंतर लॉक बीड्स दोन्ही साईडला टाकून आपण ते मध्य काढून लॉक करून घेणार आहोत, म्हणजे प्रेस करून घ्यायचेत व्यवस्थित, म्हणजे ते लॉक होऊन जातात। आता त्यानंतर व्हाईट कलरचे मोती, त्यानंतर 5 लॉरियल्स, तुम्ही इथे जास्त सुद्धा टाकू शकता, तुम्हाला आवडेल तशी तुम्ही इथे डिझाइन बनवू शकता। मी इथे 5 लॉरियल्स, त्यानंतर रेड कलरचा क्रिस्टल आणि पुन्हा 5 लॉरियल्स आणि पुन्हा मोती आणि लॉकिंग बीड, आणि लॉकिंग बीड आपल्याला प्रेस करून लॉक करून घ्यायचा आहे। तर अशीच डिझाइन सेम दुसऱ्या साईडला सुद्धा बनवून घ्यायची आहे आणि सुंदर असा आपला इंडियन वेअरवरती इनविजिबल नेकलेस तयार करून घ्यायचा आहे। हा नेकलेस तुम्ही जो आहे तुमच्या ड्रेसवरती, साडीवरती किंवा कुर्तीजवरती घालू शकता। आणि पहिला जो आपण एडी स्टोनचा जो इनविजिबल नेकलेस केला तो तुम्ही वेस्टर्नवरती किंवा डिझायनर साड्यांवरती, इवन साडीवरती सुद्धा, कुठल्याही साडीवरती सुद्धा तुम्ही घालू शकता। तर बघा आपलं इथे दुसऱ्या साईडला सुद्धा डिझाइन तयार होत आहे आणि सुंदर असा आपला इनविजिबल नेकलेस तयार होतोय। आणि आता वरच्या साईडला आपल्याला कडी लावायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लॉकिंग बीड टाकलेला आहे इनविजिबल वायर मध्ये, त्यानंतर कडी टाकलेली आहे आणि वायर आपल्याला फोल्ड करून पुन्हा बॅक साईडनी जो आपला लॉकिंग बीड आहे त्यातून काढायची आहे आणि तो लॉकिंग बीड प्रेस करायचा आहे, म्हणजे तो तिथे लॉक होऊन जातो। आणि दुसऱ्या साईडला सुद्धा सेम करायचा आहे, म्हणजे आपला इनविजिबल नेकलेस इथे तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। थँक्यू।